नाशिकच्या इंदिरानगरचा बोगदा अगदी बांधणीपासून वादाच्याच भोवऱ्यात अडकलाय। इथं सिग्नल यंत्रणा कार्यान्वित व्हावी म्हणून अनेकदा आंदोलनंही झाली आहेत, मात्र ही समस्या संपलेली नाही। गेल्या 2 महिन्यांमध्ये इथे 18 अपघात झालेत। आता प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट बघतंय असा प्रश्न आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तसंच या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलनही केलंय। या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान या सगळ्यांशी चर्चा केली आहे आमचा प्रतिनिधी जयराम पुरीनं। नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील नाशिक मुंबई हायवेवरचा हा इंदिरानगर बोगदा, जो बोगदा अगदी उभारणीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे। नाशिक मुंबई हायवेवर असल्यामुळं या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळी हायवेवरून कुठलंही वाहन वेगानं या बोगद्याजवळून पास होतं त्यावेळी अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। गेल्या 2 महिन्यातली आकडेवारी काढली तर गेल्या 2 महिन्यात या बोगद्याच्या परिसरामध्ये जवळपास 18 अपघात झालेत। या बोगद्यावर सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे विचारणा केली गेली, प्रशासनाला निवेदनं दिली गेली आणि सिग्नल यंत्रणा मंजूर झाली, परंतु सिग्नल यंत्रणा अद्याप या ठिकाणी कार्यान्वित झालेली नाही। आणि याच मुद्द्याला धरून आम आदमी पक्षाकडनं वेळोवेळी आंदोलन केलं गेलं आणि आज पुन्हा एकदा हेच आंदोलन आम आदमी पक्षाकडनं केलं जात आहे। आपण या बॅनरच्या माध्यमातून बघताय की एक हेच का अच्छे दिन असा प्रश्न हा प्रशासनाला विचारला जातो। या आंदोलनाच्या माध्यमातून जगबीर सिंग या आंदोलनातले कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। काय नेमकी मागणी आहे आणि हा मुद्दा अगदी उभारणीपासून जसा आहे तसाच आहे? सर, ये राजनीतिक मुद्दा है ही नहीं, क्योंकि एक सिग्नल लगाना एक बहुत ही छोटी सा बात होती है, 5-10 लाख की बात है। ये पहला प्रॉब्लम ये था कि ये बोगदा बना क्यों, फिर इसको क्लोज डाउन कर दिया, फिर पब्लिक प्रेशर के कारण इसको खोला गया। 8 मार्च को रात को 10 बजे ये खुलता है और आज आप देख लीजिए 30 जनवरी है, 9 महीने के ऊपर समय हो चुका है, एक सिग्नल नहीं लग रहा है। कभी नेशनल हाईवे अथॉरिटी के ऊपर डाल देते हैं, कभी एनएमसी के ऊपर। हमने नेशनल हाईवे अथॉरिटी से पूरा फॉलोअप लेकर वो पैसा रिलीज करवा के एनएमसी को दिलवा दिया, वहां से भी 9 महीने हो चुके हैं सर, एक सिग्नल नहीं लग रहा है। ये बात राजनीति की नहीं है, ये अच्छे दिन बुरे दिन की भी बात नहीं है, ये मनसे का जो ये ब्लू प्रिंट, व्हाइट प्रिंट, ब्लैक प्रिंट वो भी नहीं है, ये सीधा सा एडमिनिस्ट्रेशन का विषय है कि 9 महीने एक सिग्नल लगने में 18 एक्सीडेंट पिछले 2 महीने में हो चुके हैं और यहाँ पे सिर्फ इस बात की वेट की जा रही है कि 1-2 एक्सीडेंट्स में डेथ हो जाए। यहाँ से स्कूल बसेस पास होती हैं, स्कूल बच्चे यहाँ से निकलते हैं, वर्किंग वुमेन यहाँ से जाती हैं, इतना ज़्यादा इधर ट्रैफिक जाम होता है। 2-3 बार यहाँ पे एम्बुलेंस फंस चुकी है, लेकिन फिर भी यहाँ पर एडमिनिस्ट्रेशन को कोई फर्क नहीं पड़ा है। या सगळ्या गोष्टींवर म्हणजे गेली 9 महिने झाले सिग्नल यंत्रणा लावण्यासाठी सगळा निधी आला, सगळ्या गोष्टी आल्या, तुम्ही म्हटल्याप्रमाणे या संदर्भातली खरेदी देखील झाली, परंतु अजून कार्यान्वित होत नाही सिग्नल। काय याच्या मागे? सरळ सरळ व्यवस्थापनाची, ॲडमिनिस्ट्रेशनची उदासीनता याला कारणीभूत आहे। सरकारी काम आणि 6 महिने थांब ही जी म्हण रूढ झालेली आहे ना, त्याचा बरोबर प्रत्यय या बोगद्याच्या संदर्भात आम्हाला येतोय। आणि इथे ज्या आमदार महोदया काम करतात ना, त्यांना चमकोगिरी करायला आणि पालकमंत्र्यांच्या पुढं मागं करायला त्यांना खूप वेळ आहे। या इंदिरानगरनी भरभरून त्यांना मतं दिलेले आहे कमळाला, पण त्याची प्रतारणा करतायत त्या। आणि आम्ही स्वतः त्यांचा फोन नंबर स्थानिक वर्तमानपत्रांमधनं झळकवला होता, पण त्या कोणत्या गुरमीमध्ये वावरत आहेत हेच कळत नाही आम्हाला। कशा पद्धतीचं राजकारण यांना करायचं आहे? पार्टी विथ डिफरन्स हा जो त्यांचा कार्यक्रम आहे हे कुठंच दिसत नाही ना। काय डिफरन्स आहे? सब घोडे एक बराबर हो गए। यांना पॅरलली इथं उड्डाणपूल करण्याची यांची योजना आहे, त्याच्यामध्ये करोडो रुपये खायचे। मागच्या लोकांवर हे आरोप करतायत की यांनी उड्डाणपूल खाल्ला, मग यांना जर पॅरलली इथं उड्डाणपूल करायचं आहे तर शासन यांचं आहे, तर मागच्या उड्डाणपुलामध्ये काय भ्रष्टाचार झाला शोधून काढता येत नाही। आतमध्ये जर ते लोक आहेत, अजून जे कोणी ते यंत्रणा त्या कंत्राटदारांना धरून त्यांना मध्ये टाकता येत नाही यांना। यांचे हात बांधलेत का कोणी? मुख्यमंत्री सुद्धा भाजपचा आहे, इथले स्थानिक आमदार भाजपचे आहेत, इथले नगरसेवक भाजपचे आहेत, मग यांचे हात काय बांधलेत? यांच्या डोळ्याला भात बांधलाय का? दिसत नाही का? 18 ॲक्सिडेंट होत आहेत। लहान मुलांना आपल्या आया घेऊन जातात शाळेमध्ये। आज इतकं धकाधकीचं जीवन आहे की महिलांनाच मुलांना शाळेत सोडावं लागतं आणि त्यांनाच आणावं लागतं घरी, त्याच धडपडलेल्या आहेत बिचाऱ्या। आणि 18 ॲक्सिडेंटपैकी 9 ॲक्सिडेंट फक्त महिलांचे आणि लहान बाळांचे झालेले आहेत। कोण जबाबदार आहे या गोष्टीला? इंदिरानगरचा बोगदा आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची समस्या हा केवळ कुठल्याही राजकीय पक्षापुरता राहिलेला मुद्दा नाही आहे, तर इथले नागरिक देखील या मुद्द्यामुळे त्रासलेले आहेत। अनेक निवेदनं, अनेक तक्रारी
या बोगद्याबद्दलच्या प्रशासनाकडे गेलेले आहेत, परंतु इथं सिग्नल यंत्रणा का लागत नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम टीव्ही, नाशिक.